Good morning student. Standard 8 subject mathematics ब्रिज कोर्स. आतापर्यंत आपण 40 दिवसापर्यंतचा अभ्यासक्रम या ठिकाणी अभ्यासलेला आहोत. त्यामध्ये आपण 15 दिवसानंतरची एक टेस्ट झालेली आहे, 30 दिवसानंतरची एक टेस्ट झालेली आहे आणि आता आपली जी राहिलेली आहे शेवटची म्हणजे 45 दिवसाची टेस्ट जी आहे ही 45 दिवसाची टेस्ट ही आपण जे घेतलेला 31 तारखेनंतरचा आहे म्हणजे 31 दिवसापासून ते आता येणाऱ्या 44 दिवसावर आधारित ही आपली 3 नंबरची टेस्ट असणार आहे. 30व्या दिवसापासून ते 44व्या दिवसापर्यंतचा सिलेबस त्याच्यामध्ये असणार. वी हॅव टू सी 41 अँड 42 डे युनिट अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्स घेतलेला आहे. सब युनिट जो आहे तो फॅक्टरायझिंग अल्जेब्रिक काय सांगितले त्या ठिकाणी एक्सप्रेशन. आता फॅक्टरायझिंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन बघायचं असेल तर आपल्याला होल नंबर जे आहेत त्या होल नंबरचे फॅक्टर्स कसे पाडले जातात ते आपण बघूया. फर्स्ट वी हॅव टू टेकन द नंबर काय घेतला त्या ठिकाणी 12 घेतला. 12चे फॅक्टर जर घेतले तर काय येते त्या ठिकाणी 2 6 जामं. परत ह्या 6चे फॅक्टर्स पडतात 2 इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी 3 म्हणतो. म्हणजे 12चे जे फॅक्टर्स पडले ते किती मिळाले 2 इंटू काय मिळालं त्या ठिकाणी 3. देन वी हॅव टेकन अनदर होल नंबर दॅट इज 15 घेतला. ह्या 15चे फॅक्टर जर बघायचे असेल तर 3 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 5. म्हणजे फॅक्टर्स किती पडले 3 आणि 5 घेतले. आता ह्या दोन नंबर्समध्ये म्हणजे हा 12 नंबर आणि हा 15 नंबर घेतला त्यांच्यामधून आपण काय घेऊया त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर बिटवीन आपण त्या ठिकाणी 12 अँड 15 कोणता आहे तर तुम्हाला दिसतो या ठिकाणी हा पण 3 आहे, इथं पण काय आहे त्या ठिकाणी 3 आहे. जे कॉमन फॅक्टर आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी 12 आणि 15 किती मिळालं त्या ठिकाणी 3. म्हणजे कॉमन फॅक्टर बिटवीन 12 आणि 15 किती मिळालं त्या ठिकाणी 3. म्हणजे आम्ही काय सांगू शकतोय 3 हा कॉमन फॅक्टर आहे की त्या 3 ह्या 12 पण भाग जाऊ शकतोय आणि ह्या 15 सुद्धा काय जाऊ शकतोय त्या ठिकाणी भाग जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण बघितलं. आता त्यानंतर आपण काय करूया एक मोनोमायल टर्म. आता मोनोमायल टर्म घ्यायची असेल तर कशा पद्धतीने घेऊया. आपण जर घेतलं या ठिकाणी 3x ही टर्म तर याचे फॅक्टर्स काय पडणार 3 इंटू काय घेणार त्या ठिकाणी x. समजा आमचं असं असेल 4x² y तर याचे फॅक्टर्स कसे पडणार 2 इंटू x इंटू आणि काय त्या ठिकाणी y. म्हणजे आम्ही काय केलं यांचे फॅक्टर्स जे आहेत ते फॅक्टर्स आपण काय केले प्रॉडक्ट फॉर्ममध्ये त्या ठिकाणी म्हणजे 4x² yचे फॅक्टर्स काय मिळाले 2 इंटू x इंटू y. म्हणजे 4चे फॅक्टर 2 इंटू 2 x²चे फॅक्टर x इंटू x आणि yचे फॅक्टर काय मिळाले त्या ठिकाणी y. त्यानंतर जो दुसरा घेतलो आपण त्या ठिकाणी तो घेऊया 8x² आणि काय घेतला त्या ठिकाणी y². दुसरा कोण घेतली टर्म 8x² y². 8चे फॅक्टर काय येणार आहे 2 इंटू काय आलं त्या ठिकाणी 2. 2 2 जा 4 4 2 जा 8 आलं म्हणजे 2चे फॅक्टर मिळाले. x² फॅक्टर x इंटू x मिळाले आणि yचे फॅक्टर काय मिळाले त्या ठिकाणी y इंटू y. म्हणजे हे फॅक्टर काढले. समजा मी ही टर्म एकत्र केली म्हणजे काय केली बायनॉमियल टर्म केली. म्हणजेच काय सांगूया आपण या ठिकाणी फॅक्टर्स ऑफ 4x² y प्लस 8x² y² विच इज इक्वल. ह्या मोनोमायल टर्म्स होत्या. आता यांना आपण एकत्र केलं काय झालं ही बायनॉमियल टर्म त्या ठिकाणी कळते. मग आता यांच्या काय काय फॅक्टर 2 इंटू x इंटू काय मिळालं y हे पहिल्याचे प्लस आपण घेतलं 8चे फॅक्टर्स काय मिळाले 2 इंटू x इंटू y इंटू y. एकूणच फॅक्टर्स मिळाले 8x² yचे 2 इंटू 2 x²चे x इंटू x आणि y²चे y इंटू y. आता इज इक्वल टू आता यांच्यातले कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. कॉमन काय काय दिसेल दिस टर्म हा 2 म्हणजे हा एक फर्स्ट कॉमन फॅक्टर झाला 2. अजून काय दिसेल हा 2 दिसतो म्हणजे कॉमन फॅक्टर काय झालं त्या ठिकाणी 2 झाले बरोबर. त्यानंतर अजून कॉमन फॅक्टर x इकडं पण x आहे हा x घेतला. अजून काय दिसतंय हा x हा दिस टर्म x मीन्स काय घेतला x कळतंय. देन काय घेतलं दिस y
आणि काय झालं त्या ठिकाणी 1. म्हणजे कॉमन काय काय निघालं बघा, 2 × 2 × x × x × काय मिळालं 1. आता याच्यामध्ये शिल्लक काय राहिली का, रिमेनिंग टर्म काय राहिली का नाही. 2 आला, 2 ला 2 आला, x ला x आला, हा x ला x आला, हा y ला y. जिथे शिल्लक नाही म्हणजे किती असणार आहे, रिमेनिंग टर्म किती असणार आहे, तर 1 असणार. मधलं साईन काय आहे, प्लस आहे, बरोबर. त्यातला हा 2 बाहेर आला, हा 2 बाहेर आला, इथला एक 2 शिल्लक आहे, बरोबर. हा रिमेनिंग टर्म 2, हा x बाहेर आला, दिस x घेतलेला आहे, हा y आला आणि इकडे रिमेनिंग टर्म म्हणजे हो. म्हणजे आम्हाला काय मिळालं त्या ठिकाणी, फॅक्टर्स ऑफ 4x² y प्लस 8x² y स्क्वेअर विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी, 2 × 2 × x × x इंटू काय मिळालं y. मीन्स आता यांचं मल्टिप्लिकेशन करू, 2 2 चा काय मिळालं 4, x × x काय मिळालं x², दिस टर्म काय आली y, 1 प्लस 2y. म्हणजे फॅक्टरायझेशन ऑफ 4x² y प्लस 8x² y² विच इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळाली 4x² y इन ब्रॅकेट काय मिळालं त्या ठिकाणी 1 प्लस 2y. हे आम्हाला काय मिळाले त्या ठिकाणी, फॅक्टर्स मिळाले. फॅक्टर्स कोणाचे मिळाले त्या ठिकाणी, फॅक्टराइज ऑफ द 4x² y प्लस 8x² y 8x² y स्क्वेअरचे फॅक्टर्स काय मिळाले त्या ठिकाणी 4x² y. हा काय झाला त्या ठिकाणी कॉमन फॅक्टर झाला आणि जे नॉन कॉमन फॅक्टर आहेत ते आम्ही काय केले त्या ब्रॅकेटमध्ये त्या ठिकाणी रिटर्न केलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने आम्ही काय करू शकतो त्या ठिकाणी फॅक्टरायझेशन करू शकतो. सम कन्सेप्ट दॅट इज व्हेन फॅक्टरायझिंग अ मोनोमाइन. फर्स्ट फॅक्टरायझर काय सांगितलं त्या ठिकाणी कोइफिशियंट. म्हणजे मोनोमाइनचे जेव्हा आपण फॅक्टर्स काढत असणार आहे पहिल्यांदा त्याचे कोइफिशियंट असते. म्हणजे आपण जे टर्म सांगितलं होतं 2x असेल 3x असेल 3x² असेल किंवा 6x² असेल तर त्याचे कोइफिशियंट आहे त्याला फर्स्ट फॅक्टराइज करायचं इफ पॉसिबल अँड देन फॅक्टराइज द पार्ट्स विथ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबलचे परत काय करायचे त्याचे फॅक्टर्स काढायचे. पुढे दिले वी कॅन फॅक्टराइज अ बायनोमियल बाय आयडेंटिफाइंग द फॅक्टर्स कॉमन टू बोथ अ टर्म. म्हणजे बायनोमियल जर आपण दिले तर पहिल्यांदा आयडेंटिफाय काय करायचं फॅक्टर्स कॉमन टू बोथ. म्हणजे दोघांच्यामध्ये कॉमन फॅक्टर जे आहेत ते आपण पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचे अँड काय करायचे रायटिंग देम आउटसाइड द ब्रॅकेट. म्हणजे ब्रॅकेटच्या आउटसाइडला ते लिहायचे इन प्रॉडक्ट फॉर्म. म्हणजे कशाच्या रूपामध्ये लिहायचे गुणाकाराच्या रूपामध्ये आम्हाला ते लिहायचं आहे. We have to see one example here that is 6y³ minus 18xy. It is a binomial term आपण घेतली. आता 6y³ आणि इथे 18xy यांचं पहिल्यांदा ऑब्झर्वेशन केलं 6 आणि 18 आपण जर घेतलं 6 आणि 18 ज्यांच्यामध्ये आपण त्यांचे पार्ट्स निघू शकतात ते आपण पहिल्यांदा त्यांचे फॅक्टर्स काढायचे. 6 चा फॅक्टर 6 1 चा 6 येते आणि 18 चा फॅक्टर काय येतो त्या ठिकाणी 6 3 चा 18 येतो. मीन्स कॉमन काय निघू शकतो या ठिकाणी 6 हा फॅक्टर कॉमन निघू शकतो. परत काय घेतलं आपण या व्हेरिएबल टर्म काढायचे इथं y³ आहे आणि या काय घेतलंय त्या ठिकाणी y घेतलं ज्याची पॉवर कमी असते बरोबर दोनांच्या मध्ये कॉमन असणार पॉवर कमी आहे तो घ्यायचा. म्हणजे आता इथे 18y सॉरी इथं y³ आहे इथं y आहे जे कॉमन काय निघू शकतो त्या ठिकाणी y निघू शकतो. कळतंय. इन ब्रॅकेट काय आता त्याच्यात 6 बाहेरच आहे हा y³ म्हणजे काय आता y काय झाला त्या ठिकाणी y हा एक y झाला तर रिमेनिंग किती y शिल्लक राहिले त्याचे y². म्हणजे इथं काय राहिलं y². घेतलं. मधलं साईन काय आहे त्या ठिकाणी मायनस आहे बरोबर आहे. आता 18 चे फॅक्टर जर घेतले तर काय येणार होते 18 चे फॅक्टर 6 3 आपण आणि ह्याचं काय निघालं असतं 6 y × काय निघालं असतं y. 6 3 जा 6 हा काय झाला कॉमन फॅक्टर झाला म्हणून बाहेर आला. रिमेनिंग काय राहिले इथं 3 राहिले. परत कोण राहिला हा x आणि हा काय झाला y. x काय या दोघांच्या मध्ये कॉमन नाही म्हणजे तो इथं आला बरोबर आहे आणि y आहे तो बाहेर गेला. म्हणजे आम्हाला जे फॅक्टराइज मिळाले 6y³ बरोबर आहे. रिटर्न 6y³ minus 18xy which is equal to काय मिळालं त्या ठिकाणी 6y इन ब्रॅकेट काय मिळालं y² मायनस काय मिळालं त्या ठिकाणी 3x. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं जे आमच्या कोइफिशियंट टर्म आहेत त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोण आहे बघायचं. नंतर तो ब्रॅकेटच्या बाहेर काय करायचं प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहायचं आणि रिमेनिंग टर्म आहेत त्या काय करायच्यात आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायच्या आहेत ज्या नॉन कॉमन आहेत त्या ब्रॅकेटमध्ये येणार आहेत. म्हणजे आम्हाला 6y³ minus 18xy चे फॅक्टर्स काय मिळाले 6y इन ब्रॅकेट y² मायनस काय मिळालं त्या ठिकाणी 3x आम्हाला मिळालेलं आहे. आता पुढची टर्म आहे 9x² minus 25y². आता इथं जर ऑब्झर्व केला तर 9 हा 3 चा स्क्वेअर आहे त्या ठिकाणी
25 जो आहे तो 5चा स्क्वेअर आहे, राईट. मीन्स वी हॅव टू रिटर्न इन दिस वे. 9 म्हणजे 3x ब्रॅकेट स्क्वेअर घेतला मायनस 25 मीन्स काय घेतलं त्या ठिकाणी 5 y काय घेतलं त्या ठिकाणी ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे 9x स्क्वेअर म्हणजे 3x सॉरी 9x स्क्वेअर मीन्स कुणाचा स्क्वेअर आला 3x चा स्क्वेअर. हे मायनस साईन आहे तसं आणि 25y स्क्वेअरचा आपण रूट घेतला तर 25 रूट येते 5 येते आणि इंटू काय y ब्रॅकेट स्क्वेअर. आपण हे एक्सपान्शन बघितलं होतं त्याला आपण a स्क्वेअर a म्हटलं त्याला b म्हटलं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स फर्स्ट ब्रॅकेटमध्ये a प्लस b होतं अनदर ब्रॅकेटमध्ये काय असायचं a मायनस b असायचं. सेम तीच फॅक्टरायझेशनसाठी प्रोसिजर यूज करायची. मीन्स 3x प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 5y आणि अनदर ब्रॅकेट 3x मायनस काय आलं त्या ठिकाणी 9x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. फॅक्टर्स काय मिळाले त्या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेट 3x प्लस 5y आणि अनदर ब्रॅकेट काय मिळालं 3x मायनस काय मिळालं त्या ठिकाणी 5y. दिस इज द फॅक्टरायझेशन ऑफ 9x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. Then here we have to take a third example 25p square qr cube plus 15pqr which is equal to. आता ह्याचे फॅक्टर्स घ्यायचे तर ह्याचे फॅक्टर्स काढत असताना काय दिसलं हा 25 आणि पहिल्यांदा 15 चे फॅक्टर्स काढले. 25 चे फॅक्टर्स कसे येणार 5 × 5 येतात आणि 15 चे काय येणार 5 × काय आलं त्या ठिकाणी 3. कॉमन तुम्हाला कळते लगेच काय कॉमन फॅक्टर असेल ना दोघांच्या मधला 5 हा कॉमन असणार, राईट. देन काय झालं परत आपण हा पी स्क्वेअर घेतला तर पी स्क्वेअर म्हणजे पी इंटू काय आलं त्या ठिकाणी पी आहे आणि हा काय आला इंटू पी इंटू क्यू इंटू काय आलं त्या ठिकाणी आहे. म्हणजे आता दोघांच्या मध्ये कॉमन कोण असणार आहे पी असणार आहे. त्याची पॉवर कमी आहे कारण 1 आहे त्याची पॉवर 2 आहे म्हणजे दोघांच्या 2 असतं तर पी स्क्वेअर आला असतं. मग इथं स्क्वेअर आहे इथं काय आहे सिंगल पॉवर आहे म्हणजे 1 पॉवर आहे म्हणून आपण कॉमन काय काढलं या ठिकाणी पी घेतलं. दिस क्यू टर्म मधला कॉमन कोण येणार क्यू निघणार आणि दिस आर क्यूब मध्ये जर आपण घेतलं तर कॉमन कोण निघणार त्या ठिकाणी आर. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये कॉमन फॅक्टर्स काय मिळाले 5 इंटू पी इंटू क्यू इंटू आर म्हणजे आपण हे प्रॉडक्ट फॉर्म मध्ये लिहिलं 5pqr बरोबर. रिमेनिंग टर्म आता शिल्लक काय काय राहिले ते ब्रॅकेटमध्ये ठेवायचं. यातलं काय शिल्लक राहिलं हा 5 इकडे गेलेला आहे हा एक रिमेनिंग 5 आहे त्यातला एक पी बाहेर गेला म्हणजे एक 5 पी शिल्लक राहील बरोबर. जी पी झाला क्यू कॉमन झाला आणि हा आर क्यू मधला एक आर बाहेर आला म्हणजे इथे काय आलं त्या ठिकाणी आर स्क्वेअर, राईट. मधला साईन काय आहे या ठिकाणी प्लस त्यातला हा 5 बाहेर आला म्हणजे इथे कोण आलं 3 हा पी बाहेर आहे हा क्यू बाहेर आहे हा आर बाहेर आहे म्हणजे आम्हाला फॅक्टर्स काय मिळाले त्या ठिकाणी 5pqr इन ब्रॅकेट 5pr स्क्वेअर प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 3. हे कोणाचे फॅक्टर्स मिळाले आम्हाला फॅक्टर्स ऑफ द दिस एक्सप्रेशन दॅट इज 25p स्क्वेअर qr क्यूब प्लस 15pqr चे फॅक्टर्स काय मिळाले 5pqr इन ब्रॅकेट 5pr स्क्वेअर प्लस काय मिळालं त्या ठिकाणी 3 मिळालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे फॅक्टर्स पाडायचे आहे. Here we have to solve some example. Factorize the following expressions in the पहले example है 4x square minus 25y square. दूसरा example है 25p square minus 81q square. Third example है x square y plus xy. आणि fourth है example 4/9m square minus 25/16y square. मग अशाच्या पद्धतीने आपण फॅक्टर्स पाडले होते त्या पद्धतीने आपण काय करायचे त्याचे फॅक्टर्स पाडायचे आणि एक्झाम्पल सॉल्व करायची आहे. Next day 43 and 44th day unit statistics सब unit average म्हणजे स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी आपण म्हणतो त्यातला आपण ॲव्हरेज म्हणजे सरासरीबाबत थोडीशी माहिती या ठिकाणी येणार. आता सरासरी कशी काढली जाते तर आपण जर बघितलं आपले घटक चाचणीमध्ये असणारे गुण असतील आपले सामायिक परीक्षेमध्ये पडलेले गुण असतील त्या गुणांची म्हणजे आपण काय करतो आपल्याला 6 विषय असतील तर 6 विषयांची काय करतो आपण त्या ठिकाणी बेरीज करतो आणि बेरीज करून जेवढे विषय आहेत त्या 6 विषय असतील तर 6ने काय करतो त्याला भागतो आणि ती म्हणजे आम्हाला काय मिळते आमची ॲव्हरेज असं त्या ठिकाणी मिळत असते. आता इथं ॲव्हरेजसाठी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला टेबल या ठिकाणी पाहायला मिळते. टेबल काय सांगते त्या ठिकाणी अस्मिता टूक टू सायकल टू स्कूल एव्हरी मॉर्निंग फ्रॉम मंडे टू काय सांगितलं त्या ठिकाणी सॅटर्डे म्हणजे सोमवारपासून शनिवारपर्यंत अस्मिताला सायकलवरनं जाण्यासाठीचा जो वेळ आहे म्हणजे दिवस आणि त्याच्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो इथे दिलेला आहे. म्हणजे मंडेला जर बघितलं तर तिला 20 मिनिटं लागतात. जर मग ट्यूसडेला गेले तर 19 मिनिट्स, वेन्सडेला गेले की 21, थर्सडेला गेले की परत 20, फ्रायडेला गेले की 22 डेज,
आणि सॅटर्डेला असेल तर किती त्या ठिकाणी मिनिट्स 18 मिनिट्स त्या ठिकाणी लागत असतात. म्हणजे आता आम्हाला इथं काय करायचं आहे, ॲव्हरेज काढायचं. ॲव्हरेज म्हणजे काय, तर आपण जर सांगितलं की मगाशी जे काय सांगितलं की टू मेक सच अन एस्टिमेट वी फाइंड द, काय म्हणतो आपण त्या ठिकाणी ॲव्हरेज. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये एखादा एस्टिमेट आपण म्हणत असतो तर तिथं पहिल्यांदा आपल्याला काय काढणं गरजेचं आहे, ॲव्हरेज. म्हणजे इथं काय करणार, आता मी ॲव्हरेज काढायचं असेल तर हे सगळ्याचे मिनिट्स आहेत. म्हणजे सम ऑफ द काय सांगणार त्या ठिकाणी, नंबर ऑफ मिनिट्स टेकन टू सायकल टू स्कूल ऑन ईच ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 6 डे. म्हणजे 6 दिवसासाठी तिला किती वेळ मिनिटं लागली होती त्या सगळ्यांची काय करणार आम्ही बेरीज करणार. आणि किती टोटल डेज आहेत, तर टोटल डे किती आहेत त्या ठिकाणी 6 आहेत. त्यांना आम्ही त्याला काय करणार आहे त्या ठिकाणी डिवाइड करणार. म्हणजे पहिल्यांदा आपण इथे लिहिलं ॲव्हरेज विच इज इक्वल टू, फॉर्म्युला काय लिहिला आहे, सम ऑफ द नंबर ऑफ मिनिट्स टेकन टू सायकल टू स्कूल ऑन ईच ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी 6 डे. म्हणजे 6 दिवसासाठी किती मिनिटं तिला लागलेली आहेत, प्रत्येक दिवसासाठी किती मिनिटं लागलेली त्या सगळ्यांची आम्ही काय करणार आहे बेरीज करणार आहे. आणि आपण काय करणार आहे, टोटल डेज किती दिवस आहेत, 6 दिवस आहेत, त्याला डिवाइड करणार. मग पहिल्या दिवशी काय घेतलं, 20 घेतलं, प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 19 घेतलं, प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 21, देन वी हॅव टेकन काय घेतलं 20, प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 22, प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 18. आपण आपल्याला घ्यायचं आहे आपण टोटल डेज किती आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे टोटल डेज किती झाले, 6. आता या सगळ्यांची सम करूया. ठीक आहे, 8 + 2 किती झालं, 10 झालं, 10 + 1 किती झालं, 11 झालं, आणि 11 + 9 किती झालं त्या ठिकाणी 20 झालं. म्हणजे 0 हा रिमेनिंग 2 राहिला. 2 + 1 किती झालं, 3, 3 + 2 किती झालं त्या ठिकाणी 5, 5 + 2 7, 7 + 1 म्हणजे 8 झालं, 8 + 2 किती झालं 10, आणि 10 + 2 किती झालं त्या ठिकाणी 12. पण आम्हाला सगळ्यांची सम किती मिळाली, 120 मिळाली. आपण काय करणार त्या ठिकाणी 6 करणार. म्हणजे 6 ना आपण काय करायचं इथं डिवाइड करायचं. आता डिवाइड केलं, 6 × 1 = 6, 6 × 2 = काय घेतलं त्या ठिकाणी 12, आणि हा काय आला त्या ठिकाणी 0. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 20. म्हणजे ॲव्हरेज किती मिळालं मला त्या ठिकाणी 20 मिळालेलं आहे. म्हणजे अस्मिता टेक्स्ट काय करणार आहे त्या ठिकाणी 20 मिनिट्स टू सायकल टू स्कूल एव्हरी डे. म्हणजे प्रत्येक दिवशी ती सायकल तर किती मारणार आहे, तर तिचे ॲव्हरेज किती आहे त्या ठिकाणी 20 मिनिटं आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. म्हणजे ॲव्हरेज म्हणजे काय केलं, जेवढे आपल्याला डेज दिलेले आहेत त्या सगळ्यांचे काय मिनिटांची बेरीज केली आणि टोटल डेजने त्याला काय केलं डिवाइड केलेलं आहे. म्हणून इथं ॲव्हरेजचा एक फॉर्म्युला आपल्याला सांगितलं. ॲव्हरेज म्हणजे काय सांगितलं आहे, सम ऑफ ऑल स्कोर्स इन द गिवन डाटा सांगितलेला आहे अपॉन टोटल नंबर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी स्क्वेअर. म्हणजे जेवढे आपल्याला स्कोर्स दिले असतील गिवन डाटामध्ये त्या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची आणि जेवढे गिवन डाटा आहेत त्यांना काय करायचं त्याला डिवाइड करायचं. म्हणजे वी गेट द व्हॅल्यू ऑफ कोणाची मिळणार आहे, ॲव्हरेजची व्हॅल्यू मिळणार आहे. हिअर वी हॅव टू टेकन टू एक्झाम्पल बेस्ड ऑन द पॉईंट ॲव्हरेज. फर्स्ट एक्झाम्पल, ऋतुजा प्रॅक्टिस स्किपिंग विथ रो ऑल 7 days ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी वीक. म्हणजे ऋतुजा जी आहे ती काय करते, 2 उडीचं प्रॅक्टिस करते त्या ठिकाणी दररोज, आठवड्यामध्ये दररोज आपण घेतलं. द नंबर ऑफ टाइम्स ती जम्प्ड द रोप इन 1 minute एव्हरी डे. म्हणजे प्रत्येक दिवशी एका मिनिटामध्ये तिनं ज्या उड्या मारलेल्या आहेत त्यांची संख्या किती आहे, 60, 62, 60, 62, 58, 64 आणि 58. मग आपल्याला याचं काय करायचं आहे त्या ठिकाणी ॲव्हरेज करायचं. मग आपण मगाची फॉर्म्युला पाहिजे होता, ॲव्हरेज विच इज इक्वल टू सम ऑफ ऑल द स्कोर्स इन द गिवन डाटा. गिवन डाटामध्ये कोण, हा जो दिलेला डाटा दिसतो तो हा गिवन डाटा, त्या सगळ्यांची काय करायची सम करायची आणि आपण काय सांगितलं टोटल नंबर ऑफ स्कोर्स किती आहेत ते बघायचं. फर्स्ट आपण इथं लिहिलं ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल द स्कोर्स. म्हणजे पहिले आहे 60 + 62 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 60 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 62 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 58 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 64 आणि प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 58. म्हणजे सगळे नंबर्स घेतले 60, 62, 60, 62, 58, 64 आणि 58. हे आपण सगळे घेतले, त्या सगळ्यांची काय करायची सम आपण आपल्याला घ्यायचं. इथं आपण घ्यायचं टोटल नंबर ऑफ स्कोर्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे डिवायडेड बाय काय झालं त्या ठिकाणी 7, विच इज इक्वल टू त्यांची सम करूया आपण. 8 + 4 घ्यायचं, बरोबर आहे. 8 + 4 किती झालं त्या ठिकाणी 12 झालं. 12 + 8 घेतलं 20 झालं. 20 + 2 काय झालं 22. 22 + 2 काय झालं त्या ठिकाणी 24. रिमेनिंग टर्म किती राहिले त्या ठिकाणी 2 राहिले. परत काय केलं आपण त्या ठिकाणी बेरीज करूया. 6 6 किती झालं 12
झालं बरोबर आहे. 6 4 आपण इथे घेतलं 24 झालं, 30 झालं, 30 आणि 10 प्लस 10 किती झालं 40 आणि 40 प्लस 2 किती झालं त्या ठिकाणी 42. म्हणजे आम्हाला किती मिळाले बेरीज त्या ठिकाणी 424 झालं. आपण काय केलं त्या ठिकाणी 7 ला डिवाइड केलं. आता 7 भाग करू 7 नंतर 7 झालं बरोबर आहे. 7 6 ला घेतलं 7 6 ला किती आलं त्या ठिकाणी 42. आता 4 ला डिवाइड होत नाही म्हणजे खाली किती आलं त्या ठिकाणी 0 म्हणजे 0 दिलं. कॅरी आउट किती केलं त्या ठिकाणी 0 येत आहे. आता कॅरी आउट 0 केलं तर आपल्याला परत भागायला लावला पाहिजे तिथे बरोबर आहे. म्हणजे 7 5 किती आलं त्या ठिकाणी 35 आलं. म्हणजे 40 मधनं 7 5 ला 35 आलं म्हणजे हा 5 राहिला. रिमेनिंग किती राहिलं 40 मधनं 35 गेलं. रिमेनिंग किती राहिलं त्या ठिकाणी 5 राहिले आणि हा 0 कॅरी केला. परत 7 ने 50 ला भागलं 7 जा किती येणार त्या ठिकाणी 49. रिमेनिंग किती येते 1. म्हणजे आम्हाला ॲव्हरेज जे मिळालं ते किती मिळालं 60.57 एवढं ॲव्हरेज त्या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. दुसरं आपण घेतलंय अ फार्मर ब्रॉट सम सॅक्स ऑफ ॲनिमल फीड म्हणजे पशुखाद्याची पोती आणलेली आहे एका शेतकऱ्याने. द वेट्स ऑफ द सॅक्स आर गिवन बिलो इन किलोग्रॅम्स म्हणजे त्यांनी जी पोती आणली त्याचं वजन तिथे किलोग्रॅममध्ये दिलेलं आहे. द व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी सॅक्स म्हणजे त्या पोत्यांचं ॲव्हरेज वेट आम्हाला इथे काढायचं. ॲव्हरेज विच इज इक्वल टू काय सम ऑफ ऑल स्कोर्स इन द गिवन डाटा. आपण काय म्हटलं त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी स्कोर्स आहे 49.8 प्लस 49.2 प्लस 50 प्लस 51 प्लस 48 प्लस 48.8 प्लस 49.2 प्लस 51 आपण 1 2 3 4 5 6 7 आणि 8 डिवायडेड बाय काय केलं त्या ठिकाणी पोती किती होती 8 पोती आणि त्या सगळ्यांची आम्हाला काय करायची केली. आता बेरीज करत असताना वर्टिकली गेला तरी चालते हॉरिझॉन्टली केला तरी चालू शकतो. आपण असं करू 49.8 49.2 हा 50 झाला हा 51 48 पुन्हा 48.8 प्लस 49.2 आणि 51 1 2 3 4 5 6 7 8 आपण असं वर्टिकली घेऊन घेऊ आणि बेरीज करू. 8 प्लस 2 10 झालं 10 प्लस 2 12 12 प्लस 8 20 झालं. रिमेनिंग 12 रिमेनिंग किती झालं 12 9 प्लस 1 10 10 आणि हे 10 किती झालं 20 20 प्लस 8 28 29 झालं 29 प्लस किती झालं 9 9 किती झालं 18 आलं. यांचं बेरीज केली 9 8 किती आलं त्या ठिकाणी 17 आलं. रिमेनिंग 1 2 प्लस 1 3 आणि 1 किती आलं त्या ठिकाणी 47 म्हणजे हे आलं 47 झाले 7 4 घेतले. परत आपण बघा बेरीज करूया 5 प्लस 4 किंवा 4 5 व्हायची करूया हा 1 2 3 म्हणजे किती आलं त्या ठिकाणी ते 15 आलं. 4 2 जा 8 3 जा 12 आणि हे किती झालं 4 6 16 आणि किती झालं त्या ठिकाणी 20. आता हे 20 झालं आणि परत त्याच्यामध्ये बेरीज करायची आपण हा 5 आला 2 प्लस 1 किती झाला 3 आणि मग अशी रिमेनिंग 4 होते म्हणजे किती झालं त्या ठिकाणी 39 म्हणजे बेरीज किती आली बघा आमची 397 आम्हाला मिळाली. बेरीज करत एकदा बघा 8 प्लस 2 10 आलं 10 आणि 10 किती आलं 20 आलं. रिमेनिंग 2 आलं 2 प्लस 1 3 आलं 3 प्लस 9 किती झालं त्या ठिकाणी 12 झालं 12 प्लस 8 20 झालं 20 प्लस 8 28 झालं प्लस 29 झालं 29 प्लस काय केलं 18 केलं 9 प्लस 8 किती झालं 17 झालं. रिमेनिंग 1 2 प्लस 1 3 आणि 1 पण झालं 4 हा 7 आला. रिमेनिंग किती राहिले 4 राहिले 4 2 जा 8 3 जा 12 4 जा 16 आणि 5 जा किती झालं 20 5 2 जा 10 5 3 जा किती झालं 15 आणि हे प्लस काय आलं त्या ठिकाणी 4 5 प्लस 4 9 2 प्लस 1 किती आलं 397 आम्हाला मिळाले. म्हणजे हा 397.0 आपण काय आलं त्या ठिकाणी 8.
आता 8 काय केलं पाहिजे, त्याला तिथं डिवाइड केलं पाहिजे. आपण डिवाइड करू. बरोबर आहे. 8 4 घेतलं, 8 चौक 32 आपण म्हणतो, म्हणजे 39 म्हणून 32 वजा केलं, 8 चौक 32, 4चा भाग लागला म्हणजे 32 आलं. 9 - 2 किती आलं 7, 3 - 3 किती आलं 0. पुन्हा कॅरी आउट किती करायचं त्या ठिकाणी 7 करायचं. कळते. आता आपल्याला भाग लावायचा आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे. 8 9 झाले, 8 9 किती येते त्या ठिकाणी 72. 8 9 72 आपण म्हणजे 72. रिमेनिंग काय राहिलं हाफ खाली हा 0. पुन्हा डेसिमल पॉईंट दिलं. आता परत कॅरी आउट काय केलं त्या ठिकाणी 0 घेतलं. कळते. म्हणजे परत किती लागला 8 6 जा 8 संख्या 48 होतो. म्हणजे ह्यातनं 50 मधून 48 गेले किती राहिले 2 राहिले. परत कॅरी आउट काय केलं त्या ठिकाणी 0 घेतलं. बरोबर आहे. परत 8 2 जा 8 गुणे काय झालं 16. उतरून किती येते हा 4 झाला हा 0. परत काय केलं त्या ठिकाणी 0 आणि 8 5 58 आपण म्हणजे 40 आहे. म्हणजे आम्हाला ॲव्हरेज जे मिळालेलं आहे ते ॲव्हरेज किती मिळालं त्या ठिकाणी 49.625 kg एवढं ॲव्हरेज आम्हाला तसं मिळालेलं आहे. म्हणजे द ॲव्हरेज वेट ऑफ द सॅक जे आहे ते किती असेल 49.625 किलोग्रॅम एवढं त्याचं काय असणार आहे त्या ठिकाणी वेट असणार आहे. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल बेस्ड ऑन द काय केलं त्या ठिकाणी ॲव्हरेजमध्ये आपण बघितलेली आहे. Student, you have to solve this example in your notebook. पहिलं एक्झाम्पल आहे मेक अ ग्रुप ऑफ 10 चिल्ड्रन्स इन युअर क्लास. म्हणजे तुमच्या वर्गामध्ये असणारी 10ची मुलं आहेत त्या 10 मुलांचा एक गट करायचा आणि त्या प्रत्येकाची उंची काय करायची मोजायची आणि उंची मोजून त्यांची काय करायची त्या ठिकाणी सरासरी काढायची. दुसरे एक्झाम्पल जे दिलेले ते डेली रेनफॉल फॉर इच डे ऑफ अ वीक इन अ सर्टन सिटी इन मिलीमीटर. म्हणजे एका शहरामधलं दररोज पाऊस पडतो त्या पावसाची नोंद या ठिकाणी दिलेली आहे. पावसाची नोंद मिलीमीटरमध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी टोटल आठवड्यामध्ये किती पाऊस पडला ते या ठिकाणी काय करायचं ॲव्हरेज फॉर्ममध्ये काढायचं. आणि मग तिथं एक्झाम्पल 9 11 8 20 10 16 आणि काय दिलेलं आहे त्या ठिकाणी 12. इन दिस वे वी हॅव टू कम्प्लीटेड 44th डे प्रोग्राम मग ते काय केलं त्या ठिकाणी ब्रिज कोर्स. म्हणजे ब्रिज कोर्सचा जो 44 दिवसाचा जो प्रोग्राम शासनाने दिला होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची शेवटची टेस्ट होणार आहे युनिट टेस्ट 3 आपण जी सांगितलेली आहे. युनिट टेस्ट 3 जी आहे ती 30 मार्काची असणार आहे. त्या 30 मार्काच्या टेस्टमध्ये टोटल सिलेबस जो आपला झालेला आहे त्या टोटल सिलेबसवर आधारित एक 30 मार्काची टेस्ट विचारली जाणार आहे. ती टेस्ट तुम्ही काय करायचे जसं आपण पहिली टेस्ट दुसरी टेस्ट सॉल्व केलेली आहे त्याच पद्धतीनं तिसरी टेस्टसुद्धा तुम्ही काय करायची त्या ठिकाणी सोडवायची आहे. आणि ह्या टेस्टसाठी तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी